नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची आणि इम्पोर्टंट अशी एक सूचना आहे. ज्यांनी कुणी आधार लिंक केलेले नाहीये, आधार सीडिंग केलेले नाहीये, तर त्यांनी आत्ताच बँकेमध्ये जाऊन आणि अशा ज्या काही बँका आहेत, त्यांनी आपण घरी बसून पण आपलं आधार सीडिंग करू शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांना कुणाला पैसे मिळालेले नाहीये, त्यांच्यासाठी हा अतिशय महिलांसाठी अतिशय इम्पोर्टंट असा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे. तर चला जाणून घेऊया, की आधार सीडिंग आपल्याला कशाप्रकारे करता येतं. जर जुनं कोणतं अकाउंट आधारला सीडिंग असेल किंवा लिंक असेल, तर ते आपल्याला कशा पद्धतीने डिलिंक काढून टाकून दुसरा अकाउंट आपण काढू शकतो. सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांना कुणाला पैसे मिळालेले नाहीयेत, महिलांना त्यांनी काळजी करायची गरज नाहीये. त्यांनी निश्चित राहायचं आहे. नक्कीच त्यांना पैसे त्यांचे मिळणार आहेत. तर चला आपण बघूया. सर्वात प्रथम इथे माय आधारला आपण Googleमध्ये जाऊन टाकायचं आहे. टाइप केल्यानंतर जे काही आता विंडो ओपन होती, त्यानंतर आपल्याला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. थोडं नेट स्लो असल्यामुळे ही ओपन होत नाहीये साईट आणि ट्रॅफिक पण खूप जास्त ह्या साईटवर वाढलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही साईट ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही माय लॉग इन करायचं आहे आधार पोर्टलवर. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काय तुमचा आधार क्रमांक असेल, तो आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. तर चला मी माझा आधार क्रमांक तुम्हाला टाकून या ठिकाणी आधार नंबर टाकतो 53 55 55 99. तर या ठिकाणी आधार टाकल्यानंतर या ठिकाणी जे काही या चौकोनामध्ये आयकॉन दिसत आहे, ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. जे काही कॅप्चा म्हणतात याला. त्यानंतर ओ-टी-पी तुमचा जो काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर रजिस्टर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमचं आधारला जे काही लॉग इन आहे, ते लॉग इन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे भरपूर सारे ऑप्शन आहे. डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार. तुम्ही आधारची जी काही तुमची पीडीएफ असेल, ते पण तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ॲड्रेस जर अपडेट करायचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस पण अपडेट करू शकता. बँक सीडिंग हे एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. माझं ऑलरेडी हे अकाउंट आय-सी-आय बँकेचं ज्यावेळेस माझं सॅलरी अकाउंट होतं, त्या ठिकाणी अपडेट केलेलं होतं ई-के-वाय-सी. ते कधी केलं होतं हे मला सुद्धा माहिती नाहीये. असेच खूप सारे महिलांचे जे काही जुने अकाउंट असतील, ते या ठिकाणी लिंक आहेत. त्या खात्यावर पण तुम्ही एक वेळेस पैसे चेक करायचे आहे, त्या ठिकाणी पैसे तुमचे गेलेले आहेत की नाही. कारण की काय होतं, बऱ्याच वेळेस महिलांचे जुने अकाउंट असते, त्यांनी के-वाय-सी कधी केलेली असते हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. त्याच अकाउंटवर त्यांचे पैसे गेलेत का हे कन्फर्म करण्यासाठी तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं पासबुकवर तुमचं चेक करणं गरजेचं आहे, की कारण की गव्हर्नमेंटनी डी थ्रू आपलं पेमेंट केलेलं आहे. जे काही 2 हप्ते आहेत 3,000 चे, त्यांनी डायरेक्ट डी थ्रू केलेले आहेत. जो काही फॉर्म भरताना आपण अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंटवर पैसे गेलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागेल. आणि जर ते अकाउंट तुमचं ॲक्टिव्हेट नसेल किंवा बंद असेल, ते अकाउंट खूप दिवस तुम्ही यूज करीत नसाल, तर ते अकाउंट तुम्हाला चालू करावं लागेल. तरच त्यातले तुम्हाला पैसे काढता येतील. आणि या ठिकाणी जर काही महिलांना असं वाटलं, की मला या ठिकाणी दुसरी जे काही आधारला बँक आहे ती लिंक करायची आहे,
बरेच महिलांनी पोस्ट ऑफिसमधले जे काही बँक अकाउंट आहे ते या ठिकाणी अपडेट केलेले आहे, लिंक केलेले आहे. कारण की पोस्ट ऑफिसमध्ये ज्यावेळेस आपण अकाउंट ओपन करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली के-वाय-सी आपली होती आणि या ठिकाणी आपले जे काही बँक अकाउंट आहे त्या ठिकाणी लिंक होतं. तर सुरुवातीला ज्यांचं जुनं अकाउंट या ठिकाणी लिंक असेल तर आपल्याला बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर आपल्याला एक आधार कार्डची किंवा पॅन कार्डची झेरॉक्स देऊन हे अकाउंट तो तुम्हाला या ठिकाणून काढून टाकावं लागतं. म्हणजे डिलिंक आणि डिॲक्टिव्हेट करावं लागतं. जेणेकरून तुम्हाला एक नवीन अकाउंट या ठिकाणी ओपन करून पोस्टामध्ये किंवा कोणत्या पण बँकेचं या ठिकाणी तुम्ही लिंक करू शकता आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील. ही प्रोसेस खूप किचकट आहे. अशा खूप महिलांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर सिंपल मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, की शक्यतो तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्ही नवीन एक खातं ओपन करा आणि या ठिकाणी तुम्ही आधारला लिंक करून घ्या. त्या त्यापूर्वी तुम्हाला जे जुनं अकाउंट आहे, ते तुम्हाला या ठिकाणून काढून टाकावं लागेल. जोपर्यंत या माय आधारमध्ये तुमचं जे काही म्हणजे चालू खातं आहे, या ठिकाणी लिंक नाहीये, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर नक्कीच समजलं असेल तुम्हाला, की काय कशी प्रोसेस करायची आहे. जर कुणाला काही या संदर्भात अडचण असेल, तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आम्ही तुम्हाला हेल्प करू. तर चला घरी बसून पण आपण एक पद्धतीने कशी बँक आपण जे काही सेटिंग आहे लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. एन-एच एन-पी-सी-आय या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे Googleमध्ये. त्यानंतर पहिली जी साईट ओपन होईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या साईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ही साईट ओपन केल्यानंतर अशा 4-5 जे काही बँक आहेत, त्या ठिकाणी आपण घरी बसून पण आपला आधार सीडिंग करू शकतो. चला तर ही साईट ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम इथे ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला कंझ्युमर. या ठिकाणी तुला सेकंड ऑप्शन आहे कंझ्युमर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर भारत आधार सीडिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमचा जो काही आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा जो काही अकाउंट आहे, बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अकाउंट नंबर पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे. आणि ह्या 4 ज्या काही बँक आहेत, बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटक या 5च बँका तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमचं अकाउंट आहे, त्याचं तुम्हाला डिसीडिंग आणि सीडिंग करता येणार आहे. दुसऱ्या बँका जर असतील, तर तुम्हाला ते ब्रांचमध्ये जाऊन जवळच्या त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट करून फॉर्म भरून ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्टिव्हेट किंवा डिॲक्टिव्हेट करावं लागेल. तर या ठिकाणी सीडिंगचे टाइप पण दाखवत आहे. जर आत्तापर्यंत कधीच केलेलं नसेल, तर फ्रेश तुम्हाला करावं लागेल. जर जुनं करीत असताल तुम्ही, तर मोमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे जुन्या बँकेहून तुम्हाला नवीन बँकेत करायचं असेल, तर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. असे 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्या बँका शक्यतो कुणाच्या नसतील. कॅनरा बँक, बँक ऑफ बरोदा मोस्टली ज्यांचे स्टेट बँकेचे खाते आहेत. तर या प्रकारे तुम्हाला प्रक्रिया करायची आहे. कोणाला काही अडचण असली तर कमेंटमध्ये कळवा. हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना मदत होईल. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.